नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केटीएचएम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे आधुनिक विचार व कार्य याविषयी आपण माहिती घेत होतो. मागील भागामध्ये आपण न्यायमूर्ती रानडेंचे व्यक्तिवाद विरुद्ध राष्ट्रवाद या दोन परस्पर विरोधी असणाऱ्या ज्या संकल्पना आहेत त्यामध्ये न्यायमूर्ती रानडेंनी घातलेला समन्वय आणि त्यातील विचार याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण न्यायमूर्ती रानडेंचे व्यक्तीचे स्वातंत्र्य व हक्क याविषयी त्यांनी मांडलेले जे विचार आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. खरं तर आपल्याला माहिती आहे की भारतीय प्रबोधनाच्या इतिहासामध्ये या सुधारणेच्या कालखंडामध्ये न्यायमूर्ती रानडे हे तत्कालीन अत्यंत ज्येष्ठ असे समाजसुधारक धर्मसुधारक म्हणून आपल्याला प्रचलित असलेले दिसून येतात. आता मुळात रानडे हे स्त्री आणि पुरुष यांच्या हक्कांचे कट्टर असे समर्थक त्यांचे पुरस्कर्ते आपल्याला असल्याचे दिसतात. कारण हक्कांसंबंधीची आणि स्वातंत्र्यासंबंधीची त्यांची जी संकल्पना आहे ती संकल्पना मानवी जीवनाच्या मूलभूत हेतूंमधून आकाराला आलेली दिसून येते आणि जीवन हेतूची संकल्पना ही त्यांच्या आध्यात्मिक दार्शनिक चिंतनाची एक फलश्रुती म्हणून आपल्याला सांगता येईल. खरं तर मानवी आयुष्याचा अंतिम हेतू काय आहे तर न्यायमूर्ती रानडेंच्या मते आत्म्याची मुक्तता करणं किंवा आत्म्याला मोक्ष प्राप्त करणं हा त्यांनी मानलेला आपल्याला हा मानवी आयुष्याचा जीवनाचा हे अंतिम हेतू मानला आहे. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी त्यांच्या मते अशी एक शक्ती वास करत असते जी अध्यात्म किंवा आत्मशिस्तीच्या मार्गानं या हेतूची पूर्तता करण्याचा एक अखंड असा प्रयत्न करत असते. आणि ही जी शक्ती आहे रानडे असं म्हणतात की ही शक्ती म्हणजे मनुष्याची नैतिक दृष्टी आहे. बघा, अत्यंत मार्मिकपणे रानडे आध्यात्मिकतेचा व्यक्तीच्या नागरी हक्कांशी कसा संबंध जोडतात तो आपल्याला दिसून येतो. म्हणजे रानडे असं सांगतात की व्यक्तीचे अंतिम जीवनाचा हेतू काय आहे तर त्याला मोक्ष मिळवणं, मुक्तता मिळवणं, आणि तो मिळवून देण्यासाठी त्याच्या प्रत्येकामध्ये एक शक्ती असते आणि ही जी शक्ती असते ह्या शक्तीला ते मनुष्याची नैतिक दृष्टी असं म्हणतात. आणि ही नैतिक दृष्टी व्यक्तीच्या प्रगल्भ अवस्थेला ते तिला सत्सद विवेकबुद्धी असं म्हणतात. आणि व्यक्तीच्या अंगी अनुभवाच्या व सक्रिय किंवा निष्क्रिय ज्या सवयी असतात त्या सवयींच्या आधारे विकास करण्याची जी नैतिक आणि मानसिक क्षमता व्यक्तीमध्ये असते तिला अवसर मिळून मनुष्याच्या सर्व शक्तींचा सर्व अंगांनी विकास होऊन त्यांच्या आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग मोकळा होणं म्हणजे स्वातंत्र्य होय, अशी न्यायमूर्ती रानडे भूमिका घेतात. आणि म्हणून रानड्यांच्या मते या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असेल तो काय आहे की हा अडथळा हा माणसाच्या मनातून उद्भवत असतो आणि तो म्हणजे मनुष्याच्या स्वतःच्याच निम्न आणि दुर्बल वृत्तीचा हा अडथळा असतो. आणि म्हणून मानवी वृत्तीच्या ज्या वरिष्ठ शक्ती आहेत त्या वरिष्ठ शक्तींनी निम्न वृत्तींचा निपात करणं हाच स्वातंत्र्याचा गाभा आहे. आणि तेव्हा स्वातंत्र्य ही माणसाला अशी आतून प्राप्त होणारी गोष्ट आहे, केवळ बाह्य अलंकार नाही आहेत असं न्यायमूर्ती रानडे सांगतात. म्हणून मानवी व्यक्तिमत्वावरील ईश्वराचा आवाज म्हणजे स्वातंत्र्य अशी व्याख्या न्यायमूर्ती रानडे आपल्याला करताना दिसून येतात. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांची स्वातंत्र्याची कल्पना ही केवळ आध्यात्मिक आणि नैतिक क्षेत्रापुरती मर्यादित राहत नाही, तर नागरी हक्काचीही जोड ते त्याला देताना दिसून येतात. कायदे करणं, कर लावणं, शिक्षा फरमावणं
अधिकारी नेमणे याबाबत जे अधिकार आहेत ते नागरिकांना प्राप्त व्हावेत अशी मागणी न्यायमूर्ती रानडे करतात. म्हणजेच संसदीय स्वरूपाच्या ज्या संस्था आहेत त्या संस्था किंवा कायद्याचं राज्य ह्या दोनही संकल्पना न्यायमूर्ती रानडे स्वीकारताना दिसतात. याचं उदाहरण द्यायचं ठरलं तर 1877 साली ब्रिटनच्या राणीला त्यांनी सार्वजनिक सभेच्या वतीने पाठवलेला जो एक जाहीरनामा होता, भारतीयांच्या हक्कांची मागणी करणारं मानपत्र किंवा जाहीरनामा, आणि या संदर्भात तो अत्यंत उल्लेखनीय ठरतो. म्हणजे कोणत्याही मंगल कार्याच्या प्रसंगी आपल्या आनंदात प्रजेला सहभागी करण्याच्या हेतूने हिंदुस्थानातील राजे फार प्राचीन काळापासून अन्न दान करणं, कैद्यांची मुक्तता करणं आदी गोष्टींचा अवलंब करीत आहे असं सांगून परंपरेनुसार राणीनेही काय करावं तर प्रजेच्या काही मागण्या या प्रसंगी मान्य कराव्यात, आणि तसं झाल्यास प्रजेला या दरबाराच्या सुखसोहळ्याचं चिरकाल स्मरण राहील अशी प्रस्तावना ते त्या भारतीयांच्या हक्कांची मागणी करणारं जे मानपत्र होतं त्या मानपत्राला त्यांनी जोडलेली दिसून येते. म्हणजे पुढे हिंदुस्थानात जबाबदार राज्य पद्धती निर्माण करावी, सुरू करण्यात यावी. आणि याचं कारण असं की इंग्रज अधिकारी कितीही कर्तव्यनिष्ठ असले, ते कितीही सत्सदविवेकी बुद्धी असले तरी त्यांना हिंदुस्थानी जनतेच्या अंतरंगाचा ठाव लागत नाही, आणि त्यामुळे हिंदुस्थानात जबाबदार राज्यपद्धती निर्माण करावी ती अशी मागणी करतात. कारण लोकमताला जबाबदार असलेलं कायदे काउन्सिल असणं ही आवश्यक आहेत असं न्यायमूर्ती रानडे सांगतात. आणि त्याला जोडूनच संस्थानिकांचं मंडळ करावं, म्हणजे राजे राजवडे आणि प्रजा यांच्यातील राजकीय ध्येयाची जी भिन्नता आहेत ती भिन्नता नष्ट होईल, आणि अशा प्रकारे द्विगृही विधिमंडळाची मागणी न्यायमूर्ती रानड्यांच्या ह्या विचारांमधून अभिव्यक्त होताना आपल्याला दिसून येते. स्त्रियांच्या बाबतीत जर विचार केला तर न्यायमूर्ती रानडे स्त्रियांच्या हक्कांची अत्यंत जोरदारपणे समर्थन करताना, पुरस्कार करताना दिसून येतात. म्हणजे आपण त्यांचा परिचय जाणून घेताना रखमाबाईचा जो खटला होता त्यावरून आपल्याला हे सगळं लक्षात येईल की त्यांनी स्त्रियांच्या हक्कांची जोरदार चर्चा केलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर अनेक वक्त्यांनी स्त्रियांना हक्क दिल्यास त्या स्वैराचारणी होतील, त्या सर्वत्र दुराचार किंवा अनैतिकता माजेल अशा आशयाची वक्तव्य केलेली होती. न्यायमूर्ती रानड्यांनी स्त्री हक्क या विषयासंबंधी आपले शास्त्रोक्त स्वरूपाचे विचार मांडलेले दिसून येतात. न्यायमूर्ती रानडे असं म्हणतात या लोकांना की आपला जो पुरुषार्थ आहे तो पुरुषार्थ केवळ स्त्रियांपुरताच मर्यादित राहिलेला आहे. कारण पुरुषार्थ दाखवावा असं वाटत असेल तर आणखीन पुष्कळ अशी जागा आहेत की जिथे तुम्ही तुमचा पुरुषार्थ दाखवू शकतात. पण झालं काय की आपण हा आपल्या स्त्रियांपुरता मर्यादित ठेवलेला आहे. आणि रानडे त्यांच्या व्याख्यानातून हा एक मुद्दा अत्यंत गंभीरतेने स्पष्ट करतात. आणि म्हणून रानडे असं म्हणतात पुढे जाऊन की इतर राष्ट्र ही आपल्या मागून येऊन पुढे जात आहेत, आपल्याला ते तुच्छ मानत आहेत, आणि अशा वेळी पुरुषास काय सत्ता चालवण्याची ती घरातील आपल्या स्त्री समाजावर चालवावी असं वाटणं यामधून ही अधमपणाची दुसरी कोटी दिसत आहेत. म्हणजे तुम्हाला घराच्या पलीकडे जाऊन पुरुषार्थ गाजवण्याची पुष्कळ अशी जागा आहेत. आणि जेव्हा भारतीय समाजातील पुरुष हा घरातल्याच स्त्रियांवर अन्याय अत्याचार किंवा पुरुषार्थ गाजवत राहिला तर ही एक अधमपणाची कुटी आहेत असं रानडे म्हणतात. आणि अशी कठोर शब्दामध्ये त्यांनी ह्या तत्कालीन ह्या विचारांवरती, ह्या रूढी परंपरांवरती त्यांनी घाला घातलेला आपल्याला दिसून येतो. व्यक्तीच्या स्वातंत्र्याला व हक्कांना ज्या राज्य आणि समाज दोघंही संरक्षण देतात, आणि याच कारणासाठी न्यायमूर्ती रानडे या संस्थांना म्हणजे राज्याला आणि समाजाला मोठेपण बहाल करतात.
कारण व्यक्तीला विकासाची संधी ही समाजात मिळते. तो जीवनवासात किंवा एकांतवासात त्याला विकासाची संधी मिळू शकत नाही. राज्यसंस्था विवेकाधिष्ठित कायद्यान्वये हक्कांचा उपभोग अत्यंत सुलभ असा करून देते. ह्या गोष्टींची जाणीव ही न्यायमूर्ती रानडेंना होती. किंबहुना समाजाच्या व राज्याच्या संदर्भात स्वातंत्र्याच्या काही व्याख्या देखील त्यांनी केलेल्या आहेत. आणि त्यामध्ये एक आपल्याला अशी सांगतील, ते असं म्हणतात की समाजाच्या संदर्भात स्वातंत्र्य म्हणजे सत्सद विवेकाच्या आज्ञांप्रमाणे व्यक्ती जीवन शक्य करणारी सामाजिक परिस्थिती होय. अशी व्याख्या ते समाजाच्या संदर्भात करतात. समाजाच्या संदर्भात स्वातंत्र्य कशाला म्हणतात ते, तर सत्सद विवेकाच्या आज्ञांप्रमाणे व्यक्ती जीवन शक्य करणारी जी सामाजिक परिस्थिती असते तिला ते सामाजिक स्वातंत्र्य म्हणतात. आणि राज्याच्या संदर्भात जेव्हा ते स्वातंत्र्याचा अर्थ व्यक्त करतात तेव्हा ते असं म्हणतात की सत्सद विवेकाच्या आज्ञांप्रमाणे व्यक्ती जीवन शक्य करणारी राजकीय आणि वैधानिक परिस्थिती म्हणजे स्वातंत्र्य होय. आणि म्हणून न्यायमूर्ती रानडेंनी सामाजिक आणि राज्यसंस्थेच्या या दोन्ही संस्थांच्या अधीन राहून व्यक्तीला तिच्या स्वातंत्र्याचा कसा उपभोग घेता येईल म्हणजेच नागरी स्वातंत्र्याची जोड त्यांनी मिळवून दिलेली दिसते. व्यक्तीच्या हक्कांबाबत त्यांच्या दृष्टीने राज्य आणि समाज या दोघांनाही महत्त्व असलं तरी समाजाला मात्र ते अधिक महत्त्व देताना दिसून येतात. कारण त्यांच्या मते कायद्यापेक्षाही हक्कांना अधिक संरक्षण प्राप्त होतं आणि ते समाजाच्या सामाजिक व नैतिक सत्सद विवेक बुद्धीमुळे. जर सामाजिक सत्सद विवेक बुद्धीला कायद्याने पुरस्करलेले हक्क मान्य असतील तरच ते हक्क सुरक्षित राहू शकतात. पण जर ते समाजाला मान्य नसतील तर कोणताही कायदा, कोणतीही संसद, कोणतंही न्यायालय त्या हक्कांची खऱ्या अर्थानं हमी घेऊ शकणार नाही. अत्यंत प्रगल्भ, अत्यंत आधुनिक असा हा विचार न्यायमूर्ती रानडेंनी मांडलेला आहे. कारण जोपर्यंत सामाजिक मान्यता त्याला मिळत नाही, म्हणजे याचं उत्तम उदाहरण द्यायचं ठरलं तर आपण भारतीय संविधानामध्ये अस्पृश्यता विरोधी कायदे केलेले आहेत. पण जोपर्यंत ती लोकांच्या मनातून जात नाही तोपर्यंत कायदे कितीही कठोर असले तरीही लोकांच्या मनामध्ये ती भावना असल्यामुळे खऱ्या अर्थानं ते स्वातंत्र्य मिळू शकत नाही. किंवा स्त्रियांच्या बाबतीत आपण म्हणतो की समानतेचा हक्क दिलेला आहे, समान स्वातंत्र्य दिलेले आहे. पण जोपर्यंत लोकांच्या मनामध्ये ही स्त्रियांविषयी दुय्यमत्वाची भावना आहे तोपर्यंत कायदे कितीही कठोर असले तरी खऱ्या अर्थानं त्या स्वातंत्र्याचा, त्या समतेचा लाभ त्यांना मिळू शकत नाही. म्हणून हा अत्यंत प्रगल्भ आणि आधुनिक असा विचार न्यायमूर्ती रानडेंच्या विचारांमधून अभिव्यक्त होताना दिसून येतो. आणि म्हणून ते असं म्हणतात की जनसमुदायाला शिक्षा करण्याची कोणतीच पद्धती हे अस्तित्वात असत नाही. असं जे बर्कने म्हटलेलं आहे ते याच अर्थानं की कायदा हा एकट्या गुन्हेगाराला किंवा उद्यम व्यक्तीला शिक्षा करू शकतो, पण जेव्हा ठामपणे कायदा भंग करणाऱ्या संपूर्ण जनसमुदायाला शिक्षा करणं हे अशक्य असतं, ते शक्य होऊ शकत नाही. आणि म्हणून सामाजिक सत्सद विवेक बुद्धी जी आत्म्याची शांत आणि अभ्रष्टनीय स्वरूपाची विधी निर्माण करणारी शक्ती असते आणि जिच्या वाचून इतर सर्व शक्ती ह्या केवळ वाया जातात, तीच सर्वांना हक्क आणि संरक्षण देऊ शकते. हे न्यायमूर्ती रानडेंनी ओळखलं होतं आणि म्हणूनच हक्कांना कायद्याचं संरक्षण मिळवण्यापेक्षा त्यांनी समाजाची मनोभूमी हक्क ग्रहणास अनुकूल करण्यावर अधिक भर दिलेला दिसून येतो. आणि हाच समाज सुधारणेचा, धर्म सुधारणेचा मूळ पाया होता. आणि म्हणून जहालांचा आणि सुधारकांचा जो भेद आहे दोघांमधला तो ह्याच भूमिकेवर दिसून येतो की जहालवादी विचारवंत हे कायद्याने सुधारणांना भर देताना आपल्याला ते विरोध करतात आणि राजकीय स्वातंत्र्य मिळवणं हेच केवळ त्यांच्या हेतूने महत्त्वपूर्ण असतं. पण त्या समाजाची मनोभूमी बदलणं हा विचार न्यायमूर्ती रानडेंच्या विचारांमधून, त्यांच्या कार्यामधून अभिव्यक्त होताना दिसून येतो. एकूणच तत्कालीन परिस्थितीमध्ये हक्काविषयी, स्वातंत्र्याविषयी न्यायमूर्ती रानडेंनी जी भूमिका मांडली
त्यांनी जे चिंतन केलेलं आहे, त्यांनी जी विचारांची मांडणी केलेली आहे ते अत्यंत समर्पक आणि प्रासंगिक असल्याचं आपल्याला या सर्व चर्चेवरनं सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढील भागामध्ये आपण न्यायमूर्ती रानडेंनी परकीय राजवट आणि भारतीय स्वातंत्र्य याविषयी जी भूमिका घेतलेली आहेत, त्याविषयी जे चिंतन केलेलं आहे, विचार मांडलेले आहेत, त्याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.